अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे आणि विरोधी पक्षनेते पदासाठी किती सदस्य संख्या असावी याचा नियमामध्ये काहीही उल्लेख नाही। त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कोणतेही लिखित असे नियम नाहीत। विधानसभा सचिवालयाकडून ठाकरे गटाला त्या पद्धतीचं उत्तर देण्यात आलंय। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाकडून 25 नोव्हेंबर 2024 ला विधिमंडळ सचिवालयाला जे काही पत्र लिहिण्यात आलं होतं आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भातली नियमावली मागवण्यात आली होती त्याला आता उत्तर मिळालंय। अशी संख्येची कोणती मर्यादा नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेते पद हे महाविकास आघाडीला म्हणजे महाविकास आघाडीकडून किंवा निवडलं जाऊ शकतं। अर्थसंकल्पीय अधिवेशनातच राज्याला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचा विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आज, कारण विरोधी पक्षनेत्यासाठी किती सदस्य संख्या असावी याचे काही नियम आहेत का यासाठीची विचारणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेली होती। त्यावरती विधिमंडळ सचिवालयाकडून उत्तरही मिळालंय।